नमस्ते, मैं हूं जयदेव परांजपे और आप देख रहे हैं नगरायण. त्या काळामध्ये या बीएचके होम्सना आपण म्हणायचो ब्लॉक. मोठ्या शहरामध्ये 2 खोल्यांचा, 3 खोल्यांचा ब्लॉक घेतलाय असं म्हटलं जायचं. त्या काळामध्ये माझी आजी चकल्या, कडबोळी आणि इतर सगळे पदार्थ नोकरी धंदे सांभाळून सुद्धा करू शकायची. आणि माझ्या आईच्या पिढीमध्ये आई चकल्या घरी करायची, पण कडबोळी आम्ही बाहेरून आणायला लागलो. आणि आता मी, माझी बायको, आपल्या या पिढीमध्ये आम्ही चकल्या, कडबोळी दोन्ही बाहेरनं आणतो. 13 ते 14 तास मिनिमम प्रत्यक्ष कामाला द्यावे लागतात. मग ते तुम्ही हायब्रिड म्हणा, कसं म्हणा, काय म्हणा. प्रवासामध्ये सुद्धा फोन कॉल्स घेणे, हेडफोन्स लावून, हे प्रकार आता आहेत. बरोबर? आणि ह्या पलीकडे कामाचा विचार तर करावाच लागतो. ह्याच्यानंतर आयुष्यात मानवतेला काही रूम उरत असेल, तर ती फक्त बेडपुरती आहे. जायचं आणि निश्चित पडायचं, का तर दुसऱ्या दिवशी जाऊन परत झुंपायचं. डू व्हॉट यू आर बेस्ट ॲट. अर्थात एकाच बाजूने झिजत चला. राबा आणि झिजा. क्लिअरली आपल्याकडे हे 2 भाग आहेत. एकाला आपण इथून पुढे म्हणणार आहोत फॅमिली होम्स, जी पुढे जाऊन तयार होतील आणि दुसऱ्याला आपण जे आत्तापर्यंत आहेत, ज्यात आपण आजही राहतो आहोत, त्याला आपण म्हणणार आहोत बीएचके होम्स. तस्मै श्री गुरवे नमः. साथियों, पिछली बार हमने एक थोड़ा ब्रेक लिया था, किंतु हम हमारी जो ये सीरीज है, सब सीरीज है, वैश्विक भूकंप आणि स्थानिक पड़साद, ये हम मराठी में कर रहे हैं फिलहाल. पुणे का उदाहरण लेके महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में. यही इसी प्रकार की एक सीरीज हम भारत के अन्य स्थानों के उदाहरण लेते हुए संपूर्ण भारत के परिप्रेक्ष्य में आगे और करेंगे, जिसकी मुख्य भाषा हिंदी होगी. और साथ ही साथ इंग्लिश और बाकी भाषाओं का जिस प्रकार से उसके अंदर एक समावेश होता है, उस प्रकार से होगा. तो आज हम इस सीरीज को कंटिन्यू करेंगे और क्योंकि महाराष्ट्र का परिप्रेक्ष्य है, पुणे के उदाहरण है, फिर एक बार मराठी. मित्रांनो, या सीरीजच्या मागच्या एका एपिसोडमध्ये, म्हणजे एक सोडून मागच्या, मी म्हटलं असं होतं की कुटुंब विभक्त होत गेली, ती आता परत एकदा जुळत जाणार आहेत. एकत्र कुटुंब अशी परत होत जाणार आहेत, कुटुंब विस्तारत जाणार आहेत. आणि त्याबरोबरीनं जे बीएचके होम्स जी तयार झाली होती, ती निघून जाणार आहेत. आणि एका परिवाराचा एक उद्योग आणि अशा औद्योगिक परिवारासाठीची घरं, म्हणजे एंटरप्रेन्योरियल फॅमिली होम्स, अशी तयार होणार आहेत. सो आता क्लिअरली आपल्याकडे हे 2 भाग आहेत. एकाला आपण इथून पुढे म्हणणार आहोत फॅमिली होम्स, जी पुढे जाऊन तयार होतील आणि दुसऱ्याला आपण जे आत्तापर्यंत आहेत, ज्यात आपण आजही राहतो आहोत, त्याला आपण म्हणणार आहोत बीएचके होम्स. तर आता ही बीएचके होम्स जाणार आहेत, पुढे काहीतरी होणार आहेत, पण मग ही आहेत काय? बीएचके होम्स असतात कशी? तर एक लिव्हिंग रूम असते. त्याच्या बरोबरीने असलं तर सिट आउट, नाही तर नाही. त्याला आणि किचनला काहीतरी पद्धतीने त्यांच्या दोन्हीच्या मध्ये एक डायनिंग एरिया असतो. किचन असतं साधारणपणे 10x8, 9x8 अशा पद्धतीचं, ज्यात दोन्ही बाजूला ओटे असतात. एक ओटा स्वयंपाक करायचा आणि दुसरा सर्व्हिंग काउंटर असं म्हटलं जातं. त्याबरोबरीने एक ड्राय बाल्कनी असते हल्ली बरेचदा. तर ती एक चांगली ॲडिशन मात्र आहे. आणि या व्यतिरिक्त असतात बेडरूम्स. ठीक आहे. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फ्लो कसा होऊ शकतो आणि आता होता जे स्टँडर्डाइज होत गेलंय त्यानंतर कसा असतो, हे पण आपण पाहणार आहोत आजच्या या सत्रामध्ये. पण त्याआधी साधारणपणे एक 3 पिढ्यांचा आपण एक परामर्श घेऊया यामध्ये. पण त्याच्याही आधी ही सुरुवात जी बीएचके होम्स आज आपण पाहतो त्याची केव्हाच झालेली होती. ती कुठून झाली होती मित्रांनो? तर एक पॉइंट आपण असा मानू शकतो की तिथून सुरुवात झाली असं म्हणायला आपल्याला जागा आहे. ते म्हणजे तथाकथित लॉर्ड मेकॉले याने आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्या सुधारणा करायचं काढलं, तथाकथित सुधारणा, त्या केवळ एवढ्यासाठी होत्या की लहान पोरापासनं ते थोरापर्यंत सगळ्यांना कंप्लायन्स, कन्फॉर्मन्स ह्याचीच मानसिकता तयार व्हावी. साहेबासाठी राबायचं, का तर साहेब त्याची कॉलनी टिकवू शकला पाहिजे. त्याची वसाहत टिकवू शकला पाहिजे. या अर्थाने मानसिक आणि वाणिज्यिक, मी आर्थिक म्हणणार नाही, अर्थ खूप मोठा विषय आहे. मानसिक आणि वाणिज्यिक गुलामगिरी करता यावी, ती सहन करता यावी आणि ती जो उत्तम पद्धतीनं करेल तो श्रेष्ठ गणला जावा, यासाठी केली होती. लक्षात घ्या, याचा फॉलआउट काय आहे किंवा ह्याचं मूळ काय आहे? दोन्ही एकच असतं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि आउटकम हे दोन्ही सेम असतं बरेचदा.
तरच तो प्लॅन ना, नाही तर त्याला काय अर्थ आहे. तर तो असा आहे की डू व्हॉट यू आर बेस्ट ॲट. अर्थात एकाच बाजूने झिजत चला, राबा आणि झिजा. तुम्ही एकच विशिष्ट काम करणार आहात. आता आता आपण पिढ्यांवर येऊया. माझ्या आजीच्या पिढीमध्ये, आजी मुद्दामून म्हणतोय, आजीच्या पिढीमध्ये 8 तासाची शिफ्ट असलेली कामं असायची. मग तो क्लेरिकल जॉब असो की मॅन्युफॅक्चरिंग मधला. आणि ते सांभाळून सुद्धा इतर बऱ्याच गोष्टी होऊ शकायच्या. त्या काळामध्ये या बीएचके होम्सना आपण म्हणायचो ब्लॉक. मोठ्या शहरामध्ये 2 खोल्यांचा, 3 खोल्यांचा ब्लॉक घेतलाय असं म्हटलं जायचं. आणि त्या खोल्यांमध्ये फार फरक केला जात नव्हता. म्हणजे कुठला हॉल आहे, कुठली बेडरूम आहे, कुठली स्टडी रूम आहे, कुठलं पूजा घर आहे वगैरे वगैरे असं काही त्यामध्ये नसायचं. 2 खोल्यांचा, 3 खोल्यांचा ब्लॉक असं म्हटलं जायचं. त्या काळामध्ये माझी आजी चकल्या, कडबोळी आणि इतर सगळे पदार्थ नोकरी धंदे सांभाळून सुद्धा करू शकायची. होता होता माझ्या आईच्या काळापर्यंत हे 8 तासाची शिफ्ट ऑफिशियली 9 तास कधी झाली, प्रत्यक्षामध्ये 10 तासाचं काम आणि किमान 2 तासाचा प्रवास वाढलेल्या शहरामध्ये, असं मिळून 12-13 तास ही कधी एंगेज आपण झालो हे कळलंही नाही. आणि माझ्या आईच्या पिढीमध्ये आई चकल्या घरी करायची, पण कडबोळी आम्ही बाहेरून आणायला लागलो. आणि आता मी, माझी बायको, आपल्या या पिढीमध्ये आम्ही चकल्या कडबोळी दोन्ही बाहेरनं आणतो. 13 ते 14 तास मिनिमम प्रत्यक्ष कामाला द्यावे लागतात. मग ते तुम्ही हायब्रिड म्हणा, कसं म्हणा, काय म्हणा. प्रवासामध्ये सुद्धा फोन कॉल्स घेणे, हेडफोन्स लावून, हे प्रकार आता आहेत. बरोबर? आणि ह्या पलीकडे कामाचा विचार तर करावाच लागतो. एवढं सगळं झिजल्यानंतर मला सांगा, घरी जेव्हा तुम्ही येता, तेव्हा त्यामध्ये तुम्हाला एक फक्त सोफा असतो, ज्याच्यावरती पडायचं, तो टीव्ही असतो, तो चालू करायचा. ह्याच लोकांनी तयार केलेली नॅरेटिव्हज टीव्हीवरनं आपल्या डोक्यामध्ये घुसडण्यात येतात. ती घ्यायची. बरोबर? त्याच्यानंतर Zomato किंवा कशावरनं तरी ऑर्डर-बिर्डर करायची, काहीतरी एखादा आमटी-गिमटी करायची स्वतः. ठीक आहे? या छोट्याशा किचनमध्ये. तिथं डायनिंग एरिया दिलेला असतो, तिकडे बसून खायचं. आणि ह्याच्यानंतर आयुष्यात मानवतेला काही रूम उरत असेल, तर ती फक्त बेडपुरती आहे. जायचं आणि निश्चित पडायचं, का तर दुसऱ्या दिवशी जाऊन परत झुंपायचं. बरं झुंपायचं कशाला? तर आता हेही लक्षात घेऊ, की मधल्या एका कालखंडामध्ये हे निश्चित करण्यात आलं, ग्लोबल गहिऱ्या शक्ती म्हणा, व्हाईट मॅन म्हणा, पाश्चात्य म्हणा, अँग्लो सॅक्सन्स म्हणा, काय वाटेल ते म्हणा, सगळं एकच आहे. यांच्याकडनं हे निश्चित करण्यात आलं, की चीनमध्ये सगळं मॅन्युफॅक्चरिंग जाईल आणि भारतामध्ये सगळी सर्व्हिस इंडस्ट्री येईल. सर्व्हिस इंडस्ट्रीमधलं काम हे अप्रत्यक्ष काम असतं जास्त करून, हे लक्षात घ्या. अप्रत्यक्ष म्हणजे काय? तुम्ही माती घेतली, चाकावरती फिरवली, त्याला आकार दिला आणि तुमचं आउटपुट तुमच्या समोर हजर आहे. हे झालं प्रत्यक्ष काम. पण तुम्ही जेव्हा डेटा अनालिसिस करता, तुम्ही रिपोर्ट्स काढता, तुम्ही प्लॅनिंग करता, तुम्ही सॉफ्टवेअरचा कोड लिहिता, तेव्हा त्याचे परिणाम कुठेतरी दूर, कुठेतरी बऱ्याच काळानंतर असे दिसून येणार असतात. त्यावरती तुमचं नियंत्रण नसतं आणि तुम्ही केलेल्या कामाचं आउटपुट तुम्हाला इमिजिएटली दिसत नसतं. याला म्हणतात अप्रत्यक्ष काम. हे अधिक दमवणारं असतं मित्रांनो. सो इतकं दमून झाल्यानंतर फक्त बेडवरती जाऊन पडण्याव्यतिरिक्त खरंच अजून काय शिल्लक राहतं? परत एकदा पिढ्यांकडे येऊ. माझ्या आजीच्या पिढीमध्ये त्यांच्या संसारामध्ये 20-30 वर्ष जे आपण अडीच तपांचा विषय घेत आलोय कायम, त्यामध्ये बदलत्या गरजांना ते सहज अडॅप्ट करू शकले. लहान मुलाचं कपाट, मग त्याच्यानंतर मोठ्या माणसाचं कपाट, सायकल खाली कुठे लावायची त्याची जागा वगैरे, वगैरे गोष्टी खूप बदलत असतात. आणि त्याच्याप्रमाणे अभ्यासाची पुस्तकं बदलतात, खेळणी बदलतात, हेल्मेट येतं, ते कुठे ठेवायचं, अशा सगळ्या गोष्टी खूप बदलत असतात. ते बदल ते करू शकले. माझ्या लहानपणी माझ्या आई-वडिलांच्या पिढीमध्ये सुद्धा हे बदल शक्य होते. किचन ठरलेलं होतं. बीएचके ऑलरेडी सुरू झालेलं होतं. बेडरूमही ठरलेली होती. पण तरी तिथे आपल्या पद्धतीची कपाटं, 10-15 वर्षानंतर नवीन कपाटं, मुख्य म्हणजे वॉल माउंट गोष्टी, या करायला पूर्ण मुभा होती, जी आपण करत आलो. आता मात्र ही होम स्टँडर्डाइज झाली आहेत. किचन ट्रॉलीपासून म्हणा ते मायवन पद्धतीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये जिकडे वॉल माउंट फार काही करताच येत नाही, इथपर्यंत म्हणा. मोझॅक टाइल्सपासून विट्रिफाईड टाइल्सपर्यंत म्हणा. हे का म्हणतोय मी विट्रिफाईड टाइल्स वगैरे? विट्रिफाईड टाइल्सवरती तुमचा पाटा वरवंटा आणि त्याहीपेक्षा खलबत्ता चालतो का मला सांगा? घरामध्ये नारळ वाढवायला जागा आहे का? मध्ये म्हणजे अर्थात स्वयंपाकघरामध्ये. आपल्याकडे चूल हा विषय घेतला जातो. म्हणजे निराळी चूल ताटली असं म्हटलं जातं. सो घराचा एपिसेंटर चूल हा धरला जातो. त्याच्या जवळपास तुम्हाला नारळ वाढवायला जागा आहे का? आपण फोडणं म्हणत नाही, वाढवणं म्हणतो.
बरोबर की नाही? ही जागा आहे का? अशा कितीतरी गोष्टी तुमच्याकडे खरोखरीच आज उरल्या आहेत का? आणि हे जर आत्तापर्यंत मी केलेलं वर्णन तुम्हाला थोडंसं काहीसं निगेटिव्ह अंगाने अतिरंजित वाटत असेल, तर पुढच्या पिढीची जी अवस्था आपल्याकडे होऊ घातली आहे, ती इतर काही देशांमध्ये ऑलरेडी झालेली आहे. त्याच्यावर नजर टाका एकदा आणि मग तुमच्या लक्षात येईल, की हे खरंच अतिरंजित कितपत आहे आणि कितपत नाही. हे विचार तुम्हाला ग्राह्य वाटत असतील, इतरांशी वाटावे असं वाटत असेल, म्हणजे शेअर करावे असं वाटत असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं प्रोत्साहन द्या. आम्हाला प्रोत्साहन द्या. एका ग्रस्ताने खूप छान कमेंट केली होती मध्यंतरी, जी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना खूप जास्त आवडली. खूपच जास्त. त्यांनी असं म्हटलं, की हल्ली लोक जो फ्लॅट घेतात, तो अतिशय बेभान होऊन घेतात आणि एखादा शो पीस विकत घेतल्यासारखा घेतात. बिल्डरनी दाखवलेल्या शो फ्लॅटवरती आपल्यासारख्या सामान्य जनतेनी शो पीस असं रिफ्लेक्शन करावं, हे आम्हाला खूप लक्षणीय वाटलं. आम्हा सगळ्यांना ती कमेंट खूप आवडली. त्या कमेंटवरती लाईक आणि शेअर करणे, या व्यतिरिक्त फार जास्त नीटपणे आम्हाला व्यक्त होता आलं नाही. म्हणून म्हटलं आज हे आवर्जून सांगावं. या बरोबरीनं मला मधल्या काळामध्ये एक माझी जुन्या कवितांची वही सापडली. त्यातल्या एका कवितेतलं एक छोटंसं कडवं आज मला इथे तुमच्याशी शेअर केल्यावाचून राहवत नाहीये. ऐका. काय कमी होतं कुणाला या स्वच्छ आकाशाखाली? कशासाठी करतात हे एवढी धडपड पोहोचण्यासाठी छताखाली? अहो फुटभर तुकडा जमिनीचा आणि टिचभर आकाश यांची किंमत नाही हजारांखाली. फ्लॅटवर फ्लॅट चढवून सारं कॉम्प्लेक्स केलंय. पण लिफ्ट मिळते खाली. तरी काळजी नसावी, कारण अजूनही बाबा पाणी ओलंय. मित्रांनो, येत्या काळामध्ये ही बीएचके होम्स जाणार आहेत आणि फॅमिली होम्स येणार आहेत असं आपण म्हटलं. पण ही बीएचके होम्स मुळात आपल्या पारंपरिक घराचं काय-काय काटून-छाटून आलेली आहेत, हे पण आपल्याला समजावून घ्यायला हवं. ते आपण पुढल्या सत्रात समजावून घेणार आहोत. या व्यतिरिक्त तुमच्या ज्या कुठल्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातल्या, रिअल इस्टेटच्या संदर्भातल्या ज्या समस्या असतील, काही प्रश्न असतील, ते तुम्ही आमच्यापर्यंत अवश्य घेऊन येऊ शकता. आमचा संपर्क क्रमांक कॉल आणि WhatsAppसाठीचा एकच आहे आणि तो आहे 9975063139. परत सांगतो 9975063139. हा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे. अवश्य संवाद साधा, कारण म्हटलंच आहे, वादे वादे जायते तत्वबोधाः. बहुत बहुत धन्यवाद.